नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे पाणीवाली फुलकी. अगदी चटपटीत आणि चटाकेदार असलेली ही पाणीवाली फुलकी आहे. जे मेन म्हणजे तर हिला होळीमध्ये वगैरे अशा सीझनमध्ये किंवा बनवतात जास्त करून. होळीमध्ये मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी आणि खेळण्यासाठी वगैरे त्यावेळेस मस्त चटपट्या वस्तू खायला आवडते, तर तेव्हा बनवलं जाते. बट आपल्याला खायची इच्छा असली आणि चटपटीत काहीतरी खायचं आहे बा, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि खायला अगदी चटाकेदार चटपटीत पाणीपुरीसारखी पाणीफुलकी आहे ही. तर काय करायचं आहे आपल्याला, 1 कप मूग डाळ घेतलेली आहे, जी बिना छिलकवाली आहे ना, ती 1 कप घेतलेली आहे. तिला 3 एक तासाच्या जवळपास भिजायला ठेवली होती. नंतर 2-3 पाण्याने धुवून घेतली आणि त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून घेतलं. नंतर मिक्सरचा पॉट घ्यायचा, त्यामध्ये ही डाळ टाकायची आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं आलं, मिरची आणि थोडंसं हिंग, सोबतच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अगदी एखादा चम्मच तुम्ही पाणी टाकूनसुद्धा याला बारीक करू शकता किंवा नाही टाकलं ना तरी इझिली बारीक होऊन जाते. छानपैकी अशी ही मस्तपैकी अशी खूप जास्त पातळ नाही करायची आहे आपल्याला बॅटर. हेवालं ड्रॉप वाईज पडेल बा असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे छानपैकी असे फ्लफी व्हायला पाहिजे बा आणि क्रिस्पी पण व्हायला पाहिजे बा, यासाठी मी यामध्ये 2 चम्मच रवा टाकलेला आहे. नॉर्मल कोणताही रवा घेऊ शकता, बारीक किंवा ठोकर जो असेल तो. सोबतच पाऊण चम्मच थोडीशी हळद टाकली आणि मस्तपैकी असे स्पॉन्जी होण्यासाठी याला कंटिन्यू आपल्याला, आणि डाळ थोडीशी हलकी होण्यासाठी याला आपल्याला कंटिन्यू कमीत कमी 4 ते 5 मिनटं तरी आपल्याला याला कंटिन्यू असं फेटून घ्यायचं आहे. छानपैकी असे हलकेसे एअर तयार होईल बा आपल्याला बॅटरमध्ये दिसूनच येईल. तर छानपैकी असं बॅटर बघू शकता ड्रॉप वाईज पडत आहे, म्हणजे जास्त पातळ पण नाही आहे, जास्त घट्ट पण नाही आहे. अशाच प्रकारे आपल्याला बॅटर हवं आहे. तर आता बॅटर तयार झालेलं आहे. सोबतच मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. तर मीडियम हॉट ऑइलमध्ये आपल्याला हे पकोडे तयार करून घ्यायचे आहे. तर असे हलकेसे मस्तपैकी छोटेसे बॅटर घ्यायचं आणि अगदी छोटेसे असे पकोडे तयार करून घ्यायचे किंवा मोठेसुद्धा करू शकता. मोठे यासाठी नाही म्हणत आहे, कारण की आपण जेव्हा पाण्यात टाकतो ना, म्हणजे चटाकेदार पाण्यामध्ये मस्तपैकी अशा, तर हे छानपैकी असे फुगून जातात. म्हणून मी सुरुवातीला थोडेसे छोटे आणि काही मीडियम साईजचे बनवलेले आहे. सगळे हे असेच आपल्याला छोटे ड्रॉप्स टाकल्यासारखे, पकोडे टाकल्यासारखे असे फ्राय करून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची, खूप जास्त हाय किंवा खूप जास्त लो नाही ठेवायची. आणि मस्त असा कलर येईल बा, गोल्डनिश कलर. अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने मस्तपैकी पलटवत याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि सगळे हे अशाच प्रकारे मी फ्राय करून घेतलेले आहे. आत्ता आपल्याला हे आणखी मस्तपैकी असे फुगायला पाहिजे आणि यासाठी मी एक ट्रिक वापरली आहे यामध्ये. तुम्ही डायरेक्टसुद्धा याला जे चटपटं पाणी बनवतो त्याच्यातसुद्धा टाकू शकता, बट त्यापेक्षा ना ही वाली ट्रिक वापरून बघा. तर याला काय करायचं, थोडंसं कोमटसर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हिंग आणि एखादा चम्मच पिठी साखर आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं. साधं नॉर्मल आपलं मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. फक्त पाणी हे कोमटसर घ्यायचं आणि त्यामध्ये हे सगळे आपल्याला जे पकोडे आहे ते असे टाकायचे आहे आणि याला कमीत कमी 3 ते 4 मिनटं असंच आपल्याला याला दाबून असं हलक्या हाताने असं दाबून झाकून ठेवून द्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर छानपैकी असे हे टम्म फुगून जातात. बघू शकता अगोदरपेक्षा थोडा छान असा डबल साईज झालेला आहे. तर आपल्याला आता एक्स्ट्राचं पाणी याच्यातलं काढून घ्यायचं आहे. तर अगदी हलक्या हाताने असं दाबायचं आणि एक्स्ट्राचं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रेशर लावून दाबायचं नाही तर तुटून जातील. आत्ता आपल्याला चटाकेदार पाणी बनवायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये मी थोडंसं आलं, मिरची आणि कोथिंबीर व पुदिना व इमलीची चटणी टाकलेली आहे, म्हणजे प्युरी टाकलेली आहे. सोबतच काळं मीठ, साधं मीठ आणि थोडीशी हिंगसुद्धा टाकायची. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये चाट मसाला आणि रोस्टेड जिरा पावडर, सोबतच आमचूर पावडरसुद्धा टाकू शकता आणि थोडासा लिंबाचा रस व थोडंसं पाणी टाकायचं. हे सगळे साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे की काय टाकायचं. तर हे सगळं साहित्य टाकल्यानंतर आपल्याला छानपैकी अशी याची प्युरी तयार करून घ्यायची आहे. नंतर एका पॉटमध्ये टाकायची आणि मस्त त्यामध्ये थंडगार असं पाणी टाकायचं. जेवढं तुम्हाला पातळसर पाणी तयार करायचं असेल ना तेवढं पाणी टाकायचं यामध्ये, पण थंड पाणी टाकायचं. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, सोबतच थोडीशी मिरची आणि कोथिंबीरसुद्धा टाकायचं, म्हणजे आणखी छान
अशी टेस्ट येते, अगदी आपल्याला असं वाटते की आपण पाणीपुरी खात आहोत की काय बा. म्हणजे सगळे साहित्य तेच आहे, फक्त यामध्ये आपण पकोडे बनवले आहे, कारण की आपण पाणीवाले फुलकी बनवत आहोत म्हणून. नंतर यामध्ये मी थोडीशी बुंदी टाकली आहे रेडीमेडवालीच आणि थोडीशी चिली फ्लेक्स टाकलेली आहे. आत्ता हे पाणी आपल्याला तयार झालेलं आहे चटाकेदारवालं. तर यामध्ये आपण जे पकोडे तयार केलेले होते ते टाकायचे आहे आणि जेवढे तुम्हाला अशा प्रकारे खायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही खाऊन एन्जॉय करू शकता. मस्तपैकी लागतं ते खायला, अगदी चटपटीत असलेले हे आणि मस्त आंबट तिखट गोड असलेली हे पाणी वाटते. अगदी मस्त, मला म्हणजे पिऊनच तुमचं पाणीनं पोट भरून जाईल असं आहे. एक दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपण याला सर्व करू शकतो. पकोडे घ्यायचे, त्यावर मी हे गोड दही टाकलेलं आहे फेटलेलं. तर दही टाकायचं, सोबतच इमलीची चटणी असते ना ती टाकायची, थोडीशी हिरवी चटणी असते ना तीसुद्धा टाकायची आणि सोबतच चाट मसाला हलकासा टाकू शकता आणि वरून थोडंसं सेव टाकायचं. अगदी मस्तपैकी दहीवाली फुलकी आणि पाणीवाली फुलकी ह्या दोन्ही फुलक्या तयार झालेल्या आहे. खायला अतिशय मस्त वाटतात. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघाल. तुम्हाला सपोज चटपटं खायची इच्छा असली आणि अशा प्रकारे थोडंसं हेल्दीच आहे म्हणा, म्हणजे आपल्याला पाणीपुरी खाण्यापेक्षा, म्हणजे पाणीपुरीची पुरी बनते ती मैद्याने बनते, ही थोडीशी आपली मुगाच्या डाळीने बनत आहे. तर हे हेल्दी व्हर्जनच असल्यासारखं आहे. तर हेच खाऊन तुम्हीसुद्धा एन्जॉय करू शकता, चटपट्या वस्तू किंवा चाट म्हणू शकतो आपण याला. तर अशा प्रकारे ही पाणीवाली फुलकी तयार झालेली आहे. कशी वाटली आजची रेसिपी आणि तुम्हाला कोणती फुलकी आवडलेली आहे, दहीवाली आवडली आहे की पाणीवाली आवडली आहे, हे मला कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.